नमस्कार, मी संपदा पाटील स्वाद सदनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। ही आमची छोटीशी फार्म, यामध्ये आम्ही सेंद्रिय पद्धतीने वांगी, टोमॅटो, गवार, भेंडी अशा भाज्या उगवतो। तर यातीलच गवार आपण आज तोडणार आहोत आणि त्याचीच झटपट होणारी भाजी आपण आज बनवणार आहोत। तर हे गवारीचं रोप आहे, तर आपण कोवळी कोवळी गवार काढून घेऊया। साधारण पाव किलो गवार आपल्याला मिळालेली आहे। चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया। गवार ही स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे। गवार साफ करताना त्याचा देठ आणि मागची बाजू तोडून घ्यावी व मधल्या भागाचे छोटे छोटे तुकडे वर दाखवल्याप्रमाणे करून घ्यावे। भाजी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, तर त्यात आपण टाकून घेऊया अर्धा चमचा जिरा, चिमूटभर हिंग, बारीक चिरलेली एक मिरची आणि 2 मध्यम बारीक चिरलेले कांदे। कांदा हा साधारण सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण परतवून घेऊया। आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा आगरी कोळी मसाला। सर्व मसाले कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आपल्याला। मसाले व्यवस्थित परतवून झालेले आहेत, तर आपण यात बारीक केलेली गवार टाकून घेऊया आणि एक मध्यम चिरलेला बटाटा टाकून घेणार आहोत। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यावर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून झाल्यावर भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून वाफवायला ठेवायची। झाकण ठेवल्यावर सुद्धा अधूनमधून झाकण काढून आपल्याला भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। भाजी ही जवळपास आपल्याला 10 मिनिटं किंवा गवार शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे, तर आपण याच्यामध्ये 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर आपण जवळपास अर्धा मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि आपली गवारीची झटपट होणारी भाजी तयार आहे। जर तुम्हाला हा आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर स्वाद सदनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।